तिकडे बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा परवा बुलढाण्यात वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी एका भल्या मोठ्या तलवारीनं स्टेजवर केक कापला। तसंच कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नीला आणि काही कार्यकर्त्यांना भरवला। या सगळ्या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। सामान्य व्यक्तीनं तलवारीनं केक कापला त्या व्यक्तीवर आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो। मात्र आता शिंदेंच्या शिलेदारानं तलवारीनं केक कापून आपल्या पत्नी पूजा गायकवाड आणि मुलांना केक भरवल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। बुलढाणा पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही। मागच्या काळात पोलीस लोकांनी अशा लोकांवर ज्या कारवाई केल्या माझ्या मते त्या चुकीच्या आहेत। कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्याकरता केला, कोणा दंग्यामध्ये केला किंवा त्याचा हेतू जर कोणाला इजा पोहोचण्याचा असेल तर तुम्ही त्याच्यावर 100% गुन्हा दाखल करू शकता। नाहीतर मग आता अनेक सोनियाजी गांधीला एखाद्या व्यासपीठावर तलवार आपण भेट देतो, त्या पब्लिकला दाखवतात। कधी आणखी कोणी मुख्यमंत्री देतो तो पब्लिक दाखवतात। मग ते जी तलवार दाखवतात ते का जनतेला कापाय करता का माराय करता दाखवतात का? ते तलवार एक बहादुरीचं प्रतीक आहे म्हणून ते दाखवलं जातं। तलवारीनं केक कापल्यानं आमदार संजय गायकवाड चर्चेत आहेत। यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करत टीका केली आहे। सत्तेचा माज काय असतो याचं प्रदर्शन शिवसेनेतले आमदार वारंवार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे। भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। विनोद तावडे यांना भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुख करण्यात आलं आहे। आजपासून देशभरात भाजपचं सदस्यता नोंदणी अभियान सुरू झालंय। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली आणि विनोद तावडे यांच्याकडे या सदस्यता नोंदणी अभियानाचं प्रमुख पद सोपवण्यात आलं। हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान नाशिक शहरात दगडफेक झाली होती। या घटनेनंतर आता शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याचं पालकमंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय। नाशिकमधल्या घटनेवरून पालकमंत्री दादा भुसे यांनी एक बैठकी सुद्धा बोलावली होती। दरम्यान जो कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई करणारच असा इशारा पालकमंत्री भुसे यांनी दिला आहे। त्यामुळे आपण ही नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातली दृश्य पाहतो आहोत। पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठक बोलावली आहे। ही बैठक आता सुरू आहे। सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। प्रशासकीय अधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत आणि अन्य काही जणांना या बैठकीत बोलावण्यात आले आहे। पण जो कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्यावर कठोर कारवाई होणार। पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्याचा मुलाहिजा बाळगू नये असं पालकमंत्र्यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये अतिशय शांतता आणि सर्व व्यवहार सुरळीत त्या ठिकाणी आहेत। काल जेव्हा घटना हे होत होती तर CP असतील, जिल्हाधिकारी असतील, या हॉस्पिटलचे डॉक्टर्स आम्ही दूरध्वनीवरनं त्या ठिकाणी संपर्कात होतो आणि मला वाटतं की आज वातावरण सुरळीत आहे। जी काही वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे आणि जो कोण कायदा हातात घेईल त्याच्यावर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की आत्तापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे आणि जे काही आरोपी फिर्यादीत नावं असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। आत्तापर्यंत 6 ठिकाणचे गुन्हे दाखल झालेले आहेत। अनेक आरोपींना अटक पण करण्यात आलेली आहे। तिकडे रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। रामगिरी महाराजांसारख्या व्यक्ती संत असू शकत नाहीत असंही मिटकरी यांचं म्हणणं आहे।
हे सर्व धर्म समभाव जपणारे हे असतात. रामगिरी महाराज यांच्यासारखे लोक धार्मिक भावना दुखावणारे नसतात, अशी जहरी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. एखाद्या श्वानाचा रंग भगवा असला म्हणजे तो जसा सिंह होऊ शकत नाही, तसं भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही. रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि असं चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगे भडकवणारे अशी लोक, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.